जय मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे ठाणे शहर पोलीस. ठाणे शहर पोलीसला 2024च्या भरतीमध्ये पेपर पॅटर्न कशा प्रकारे आला होता, 2024च्या भरतीमध्ये मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, या 2025च्या भरतीमध्ये ज्या 654 इतक्या जागा आहेत, तर या 654 जागांसाठी फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, पेपर पॅटर्न कशा प्रकारे येऊ शकतो. कारण की मागचे जे मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त होते, यावेळेस ठाणे सिटीला ते सध्या करंटमध्ये पोलीस आयुक्त आहेत, तर यावेळेसचा पेपर पॅटर्न कशा प्रकारे राहू शकतो, तर त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहे, मैदानी चाचणीच्या अपडेट्स असो की ठाणे सिटी बद्दल कोणत्याही अपडेट असो, ते आपण आपल्या चॅनलवर टाकण्याचा अचूकपणे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व ज्यांनी ठाणे सिटीला फॉर्म भरलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या ठाणे सिटी बद्दलचे अपडेट असतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर आता सर्वात आधी आपण बघूयात की ठाणे सिटीचा पेपर पॅटर्न 2024च्या भरतीमध्ये कसा होता, कोणत्या घटकाला जास्त फुटेज देण्यात आलं, कोणता घटक लाईटली घेण्यात आला, त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. तर ठाणे सिटीला जीके 73 मार्कांचा आपल्याला माहितीच आहे की कोकणामध्ये सर्वात जास्त ठाणे असो, मुंबई असो, रत्नागिरी असो, रायगड असो, या अशा ठिकाणी जास्तीत जास्त जीके विचारले जाते. तर जीके ठाणे सिटीला 73 मार्कांचं, मराठी 17 मार्कांचं, गणित आणि बुद्धिमत्ता फक्त 10 मार्कांचं, म्हणजे गणित 7 मार्काचं व बुद्धिमत्ता 3 मार्कांचं, अशा प्रकारे 2024च्या भरतीमध्ये ठाणे सिटीचा पेपर पॅटर्न राहिला होता. म्हणजे 73 मार्कांचा डायरेक्ट जीके. तर यामध्ये काही स्थानिक प्रश्न होते, काही चालू घडामोडीचे प्रश्न होते बऱ्यापैकी. तर आपण ठाणे सिटीवर, ठाणे शहरावर जिल्हा विषयचा आपण एक सविस्तरपणे असा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे आपल्याला माहितीच आहे की ठाणे सिटीला सर्वात जास्त जीके विचारले जाते. त्या अनुषंगाने ठाणे सिटीचा जिल्हा विषयचा एकही प्रश्न इकडे तिकडे जाणार नाही, अशा प्रकारे आपण ठाणे सिटीचा जिल्हा विषयचा आपण व्हिडिओ सविस्तरपणे बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आपण व्हिडिओ नक्कीच 1-2 दिवसात बनवून घेऊ ठाणे सिटीचा. तर जीकेला 73 मार्क, मराठीला 17 मार्क, गणिताला 7 मार्क, तर बुद्धिमत्तेला 3 मार्क, अशा प्रकारे तिथं पेपर पॅटर्न आला होता. म्हणजे पण या 2025च्या भरतीमध्ये ज्या 654 इतक्या जागा आहेत, तर या भरतीमध्ये पेपर पॅटर्न कसा येऊ शकतो. कारण की सध्या जे मीरा भाईंदरचे जे मागच्या 2 भरत्या ज्यांनी मीरा भाईंदरच्या घेतलेल्या होत्या, 2023ची असो की 2024ची असो, ते पोलीस आयुक्त सध्या ठाणे सिटीला आलेले आहेत. तर ठाणे सिटीचा पेपर पॅटर्न कशा प्रकारे राहू शकतो, तर ठाणे सिटीचा जर पेपर पॅटर्न, ज्यांनी ठाणे सिटीला एकंदरीत जर सांगायचं झाल्यास, ज्यांनी ठाणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच मीरा भाईंदरचा पेपर टार्गेट ठेवून त्या प्रकारेच आपण अभ्यास करायला पाहिजे, त्या प्रकारेच आपली तयारी असायला पाहिजे. कारण की त्यांनी 2023-2024चे जे पेपर काढलेले आहेत ते कठीण, म्हणजे इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये कठीण पेपर काढलेले आहेत. त्यामुळे आपली तयारी पण मीरा भाईंदरला जसा पेपर पॅटर्न आला होता त्याप्रमाणेच, म्हणजे मीरा भाईंदरचा पेपर पॅटर्न जर आपण बघितला तर मीरा भाईंदरचा पेपर पॅटर्न जेमतेम 25-25 पॅटर्न टाईपच होता, पण तो काठिण्य पातळी थोडी हाय होती. तर त्यामुळे तशा प्रकारचे आपली मीरा भाईंदरचा पेपर टार्गेट ठेवून आपलं, ज्यांनी ठाणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी मीरा भाईंदरचा पेपर नक्कीच टार्गेट ठेवा. त्याप्रमाणेच आपला अभ्यास असू द्या, त्याप्रमाणेच आपली तयारी असायला पाहिजे. तर मीरा भाईंदरचा जर आपण 2023चा जर पेपर बघितला तर आपल्याला आता कसं ठाणे सिटीचा आता पेपर पॅटर्न आपल्याला काही घेणं नाही, कारण की आयुक्त बदललेले आहेत. तर मीरा भाईंदरचा पेपर पॅटर्न कशा प्रकारे होता तर तो आपण पाहूयात. मीरा भाईंदरला जीके 25 मार्कांचं, मराठी 25 मार्कांचं 2023च्या भरतीमध्ये, जीके मराठी 25-25 मार्कांचं, गणित 34 मार्कांचं, तर बुद्धिमत्ता 16 मार्कांचं, अशा प्रकारे 25-25चाच पॅटर्न मीरा भाईंदरला 2023च्या भरतीमध्ये होता. त्याच्यानंतर 2024च्या भरतीमध्ये 27 मार्कांचं जीके, मराठी 24 मार्कांचं, गणित 26 मार्कांचं, बुद्धिमत्ता 23 मार्कांचं, अशा प्रकारे पॅटर्नच 2 वर्ष 2023च्या भरतीमध्ये 2024च्या भरतीमध्ये जेमतेम पॅटर्नच आपल्याला मीरा भाईंदरला विचारला गेलेला आहे. या 2025च्या भरतीमध्ये ठाणे सिटीला पण आपण हेच टार्गेट, मीरा भाईंदरच्या पेपरचं हेच टार्गेट आपण ठेवायला पाहिजे, हेच आपली तयारी असायला पाहिजे. या टाईपच आपली तयारी असायला पाहिजे. काठिण्य पातळी
म्हणजे कठीण पेपरचीच आपली तयारी असायला पाहिजे ठाणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे. सोबतच आता मी सांगितलेलंच आहे की जिल्हा विषयचा एकही प्रश्न इकडे तिकडे होणार नाही. याप्रमाणे आपण जिल्हा विषयचा ठाणे सिटीचा व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनसाठी. तर आता आपण पाहिला पेपर पॅटर्न कशा प्रकारे होता. तर त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट एक फायनल कट ऑफ बघूया. एक वेळेस फायनल कट ऑफ कशा प्रकारे ठाणे सिटीचा लागला होता. मीरा भाईंदरचा पण एक वेळेस तुम्ही फायनल कट ऑफ बघून घ्या. मी त्याच्यावर पण सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की या दोन जिल्ह्यांचं कनेक्शन नक्कीच एकमेकांना जुळते. कारण की आयुक्तांवर सर्व काही डिपेंड असते. आपला पेपर कसा राहील, काय राहील, सर्व काही आयुक्तांवर, संबंधित पोलीस अधीक्षकांवर आपलं सर्व डिपेंड राहत असते. तर ठाणे सिटीचा 2024चा कट ऑफ कशा प्रकारे गेला होता तर तो आपण पाहूयात. सर्वात आधी सर्वसाधारण पुरुषांचा आपण कट ऑफ पाहूया. ओपनचा कट ऑफ 134 मार्कांवर, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 127 मार्कांवर, एससी बीसीचा कट ऑफ 133 मार्कांवर, ओबीसीचा कट ऑफ 132 मार्कांवर, एसबीसीचा कट ऑफ 128 मार्कांवर, एनटीसीचा कट ऑफ 134 मार्कांवर, एनटीबीचा कट ऑफ 131 मार्कांवर, विजयचा कट ऑफ 133 मार्कांवर, तर एससीचा कट ऑफ 131 मार्कांवर. अशा प्रकारे ठाणे सिटीचा कट ऑफ हा लागलेला होता 2024च्या भरतीमध्ये. त्याच्यानंतर ओपनचा कट ऑफ जर बघितला आपण तर ओपनचा 125 मार्कांवर महिलांचा, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा 108 मार्कांवर, एससीबीसीचा 123 मार्कांवर, ओबीसीचा 121 मार्कांवर, एसबीसीचा 116 मार्कांवर महिलांचा कट ऑफ, एनटीसीचा 124 मार्कांवर, एनटीबीचा 122 मार्कांवर, व्हीजेचा 124 मार्कांवर, तर एससीचा 118 मार्कांवर अशा प्रकारे कट ऑफ लागला होता. त्याच्यानंतर होमगार्डचा बघू आपण आता. होमगार्डचा कट ऑफ 132 मार्कांवर ओपन, एससीबीसीचा 132 मार्कांवर, ओबीसीचा 130 मार्कांवर, एनटीबीचा 127 मार्कांवर अशा प्रकारे होमगार्डचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर जर प्रकल्पग्रस्त बघू आता. प्रकल्पग्रस्तचा 130 मार्कांवर कट ऑफ हा गेलेला होता. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा 107 मार्कांवर, एससीबीसीचा 129 मार्कांवर, ओबीसीचा 128 मार्कांवर, 129 मार्कांवर, एनटीबीचा 127 मार्कांवर व एससीचा 115 मार्कांवर. आता अशा प्रकारे कट ऑफ लागला होता. एकंदरीत जर आता आपण फक्त एक सर्व्हिसमॅनचा बघू. 120 मार्कांवर ओपन लागला, 86 मार्कांवर ईडब्ल्यूएस लागला, 116 मार्कांवर एससीबीसी लागला, ओबीसी 115 मार्कांवर लागला, 80 मार्कांवर एसबीसी लागला, 117 मार्कांवर एनटीसी लागला, एनटीबी 94 मार्कांवर लागला, तर 95 मार्कांवर एससी लागला. अशा प्रकारे ठाणे सिटीचा कट ऑफ होता. एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर सर्वसाधारणचा कट ऑफ कशा प्रकारे होता तर सर्वसाधारणचा कट ऑफ 134 मार्कांवर ओपन लागलेला आहे ठाणे सिटीचा. कारण की जीकेवर सर्वात जास्त भर होता. मुलं मार्क्स चांगले घेणारच आहे, त्यामुळे कट ऑफ पण हा हाय गेलेला होता. तर 134 मार्कांवर ओपन, ईडब्ल्यूएस फक्त यामध्ये 127 वर ईडब्ल्यूएस आणि एसबीसी 128 मार्कांवर. त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण कॅटेगरी ह्या 129, 130, 131 या दरम्यानच सर्वच्या सर्व कॅटेगरी ह्या लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर महिलांचा जर आपण विचार केला तर महिला 125 मार्कांवर ओपन, त्याच्यानंतर फक्त 108 मार्कांवर ईडब्ल्यूएसच्या महिलांचा जर आपण विचार केला तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ह्या जागा खाली गेलेल्या आहेत 2024च्या भरतीमध्ये. तर ईडब्ल्यूएसच्या महिलांनी नक्कीच यावर विचार करायला पाहिजे. आपल्याला भरती होण्याचे सर्वात जास्त चान्सेस असतात. तर ईडब्ल्यूएसचा 108 मार्कांवर, जिथं ईडब्ल्यूएसचा 108 मार्कांवर लागला तर तिथं एससीबीसीचा 123 मार्कांवर, ओबीसीचा 121 मार्कांवर, एनटीसीचा 124 मार्कांवर, एनटीबी 122 मार्कांवर, विजय 124 मार्कांवर, एससी 118 मार्कांवर अशा प्रकारे हे कट ऑफ गेलेले होते ठाणे सिटीचे. तर ठाणे सिटीचा जर आपण कट ऑफचा जर आपण या 2025च्या भरतीमध्ये कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो तर आपण नक्कीच मीरा भाईंदरचा जो पेपर पॅटर्न होता त्या टाईप जर पेपर पॅटर्न आला तर त्याप्रमाणेच आपले कट ऑफ राहू शकतात. मीरा भाईंदरचे जसे 2024च्या भरतीमधले असो, 2023च्या भरतीमधले असो, त्याप्रमाणे आपले कट ऑफ राहू शकतात. पण ह्या ज्या 654 इतक्या जागा आहेत या जागांसाठी कट ऑफ हा आपण तितका जरी आपण
आपण पेपर पॅटर्नचा जर आपण विचार केला तर पेपरचा जर आपण विचार केला तर आपण नक्कीच ते टार्गेट ठेवायला पाहिजे. त्याप्रमाणे आपली तयारी असायला पाहिजे, जे की तुमची असेलच. म्हणूनच तुम्ही ठाणे सिटीला अर्ज केलेला असेल, कारण की यावेळेस जीके वगैरे हे जीकेवर जास्त फुटेज राहू शकत नाही, कारण की आयुक्त हे बदललेले आहे. सोबतच आयुक्त बदलल्यामुळे इथं आता आपण मीरा भाईंदरचे पेपर पॅटर्न बघितले की मीरा भाईंदरचा कशा प्रकारे पेपर पॅटर्न होता दोन भरत्यांमध्ये, तर दोन्ही भरत्यांमध्ये तिथं पॅटर्नच आलेला आहे 25-25चा. त्यामुळे आपण त्या 25-25च्या पॅटर्नचीच तयारी नक्कीच ठेवायला पाहिजे. व कठीणच जेमतेम कठीणच पेपर होता मीरा भाईंदरचा, त्याच्यामुळे आपण त्याप्रमाणेच आपली तयारी असायला पाहिजे कठीण पेपराचीच. व मीरा भाईंदरचा 2023चा आणि 2024चा कट ऑफ पण मी सविस्तरपणे व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा. व ज्यांनी ठाणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोर काहीही अपडेट भेटतील त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. जय हिंद.